दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधलाय, तर या संदर्भात उत्तर देणं रवींद्र चव्हाणांनी टाळलंय. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे. ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा पीए किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टच मध्ये आहे, ते मलाही सगळं माहिती आहे. पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेल, तर अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही. एक गुन्हा कोणी दाखल केलाय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी आलोय निवडणूक प्रचारासाठी. आणि आता बातमी आहे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची. सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात मोठा कट रचला जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलाय. राणेंचं राजकारणातलं महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश राणेंनी उत्तर दिलंय. 2014 पासून नारायण राणेंना कोण विरोध करत होतं असा सवाल नितेश राणेंनी दीपक केसरकरांना विचारलाय. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे. राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं. आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही. राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे. 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. तर महायुतीमध्ये 2 तारखेपर्यंत भूकंप होणार, कारण कोकणामध्ये सुरू असलेल्या राजकीय राड्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच तशी माहिती दिली आहे. 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाला मंत्री नितेश राणेंनी दुजोरा दिलाय. 2 तारखेपर्यंत आम्ही संयम ठेवून आहोत, त्यानंतर काय भूमिका घ्यायची ते ठरवू, असं नितेश राणेंनी म्हटलंय. त्यांच्या या भूमिकेमुळे कोकणात आणि इतर भागामध्ये महायुतीमध्ये भूकंप होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खरं का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खरं का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे. आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा, एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये, एका तोंडाने केलेली नाहीये. एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलणं, आम्ही संयम ठेवून आहोत 2 तारखेपर्यंत. आम्ही कोणाला काय नाही बोलणार. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. 2 नंबर तो 2 नंबरच असतो, 2 नंबरला किंमत नसते असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टोला लगावलाय. एकीकडे कोकणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारण चांगलंच रंगलंय. निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद देखील चव्हाट्यावर आलाय. आणि असं असताना रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर रोख धरलाय. भागांमध्ये असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही. हे आज नाही. परंतु तो दिवस जो आहे ना, तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं ही मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी विवाद मी
तर रवींद्र चव्हाणांनी युती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये युती टिकणार की तुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून चर्चा केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे की मी तर कालही सांगितलं की महायुती जी आमची झालेली आहे, NDA जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलं.